उपलब्ध आहेत। केंद्र शासनाच्या आंतरराष्ट्रीय कृषीमाल निर्यात धोरणामुळे अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील केळीची निर्यात थेट इराणमुळे करण्यात आल्यामुळे इराणमधील नागरिकांना अकोला जिल्ह्यातील केळीची चव चाखायला मिळणार आहे। शिवाय यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकरी समृद्ध होण्यासाठी हातभार लागणार आहे। पाहूया अकोला जिल्ह्यातील केळीची इराणवारी हा विशेष वृत्तांत। अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील भोपळे कुटुंबीय हे पारंपरिक शेतकरी। मात्र अनिरुद्ध आणि तुषार या भोपळे बंधूंनी पारंपरिक शेतीऐवजी केळी लागवड केली। आंतरराष्ट्रीय बाजारात हिवरखेड गावातील केळी पोहोचावी या उद्देशानं त्यांनी प्रयत्न सुरू केला। त्यासाठी त्यांना केंद्र शासनाच्या आंतरराष्ट्रीय निर्यात धोरणाची साथ मिळाली आणि सोलापूर येथील निर्यातदारामार्फत हिवरखेड येथील 80 टन केळीची थेट इराणमध्ये निर्यात केल्यामुळे भोपळे यांना उत्तम उत्पन्नासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांच्या संधी खुल्या झाल्यात। केळी एक 7 वर्षापूर्वीपासून पिकवतोय, पण त्याच्यात मार्केट पिकवणं तर कोणालाही येते, पण आज मार्केटमध्ये लक्ष देत असताना 2 पैसे जिथे आपल्याला उरतील तिथे आम्ही लक्ष द्यायला यावर्षी मागच्या वर्षीपासून केंद्रित झालो। तर त्याचाच एक प्रत्युत्तर म्हणून आम्ही आमच्या प्रयत्नांनी आमची या वर्षीची केळी कटन ही इराणला एक्सपोर्ट केली। केंद्र शासनाच्या उद्योग मंत्रालयामार्फत कृषी आणि प्रक्रिया केलेलं अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण अर्थात अपेडा ही संस्था भारतातील कृषी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्यात आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे। शेतकऱ्यांना निर्यातीचा फायदा मिळावा यासाठी निर्यातदारांशी थेट संवाद साधण्यासाठी सरकारनं फार्मर कनेक्ट पोर्टलही सुरू केलं आहे। आम्ही पारंपरिक पद्धतीने मी शेती करत असताना त्याच्यातून फारसं काही उरायचं नाही। त्याच्यामुळे मी यांना असं सजेशन केलं की तुम्हाला जर शेती लाईनीत यायचं असेल तर तुम्ही फळबागेकडे वळा आणि फळबागे नुसतं बाहेर विक्री व्यवस्थेचा खेळाकडे तुम्ही निदर्शनास आणा। त्या हिशोबाने आमच्या मुलांनी म्हणजे क्वालिटी तर दिलीच, क्वालिटी बरोबर बाहेरच्या याच्यामध्ये माल पाठवताना 2 पैसे आपल्याला मिळतील याच्याकडे लक्षपूर्वक ठेवून आज या प्रकारे माल उत्पादन केलेला आहे। आज इराणला गाडी पाठवलेली आहे। याच्याबद्दल मला फार आनंद होतो। आय एम प्राऊड ऑफ यू। आमच्या मुलांनी, आमच्या पुतण्याने आणि आमच्या मुलांनी हे जे आपल्याला काय म्हणतात ही जी योजना घेतली याच्यामागे आम्ही पूर्णपणे पाठिंबा आहे यांचा। हे जसे जसे पुढे जातील तसं तसं आम्हाला आनंदच आहे। शेतमाल उत्पादक आणि ग्राहकाला नेमकं काय हवंय याचा शोध घेऊन त्यानुसार पीक पद्धती आणि विक्री व्यवस्था विकसित करत अधिक उत्पन्न मिळवत शेतकरी समृद्ध होण्यासाठी आंतरराष्ट्रीय निर्यात धोरण आणि विकेल तेच पिकेल ही संकल्पना महत्त्वाचा टप्पा ठरू शकेल हे निश्चित। खूप आनंद येतोय, अभिमान वाटतो। मी माझी केळी लहान आपल्या गावातून माझी केळी इराणला जात आहे, याच्यामुळे खूप अभिमान वाटतो मला। सेंट्रल गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र शासन हे पूर्ण आता एक्सपोर्टच्या हिशोबाने आपण प्रयत्न करत आहे की आपल्या सध्या डिमांड आहे 100 कंटेनरचं, आपण फक्त 20 कंटेनर पाठवत आहोत। तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सर्व या पद्धतीने पेरा, आपलं क्वालिटी गुणवत्ता करा आणि तुम्ही पण एक्सपोर्ट करा। दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री तसंच उत्तर मुंबईचे